पाप नष्ट होत जातं आणि त्याच्याबरोबर दुसरं असं होतं की भगवंताची कीर्ती ऐकल्यानंतर, साधकानं भगवंताची आरती केल्यानंतर दैवी गुणांची उपरती होते. जे दैवी गुण आहे, सात्विक, राजसी आणि तामसी, राजसी आणि तामसी दैवी गुणाचा अभाव होतो भगवंताची कीर्ती ऐकल्यावर. आणि शरीरामध्ये सात्विक गुण जरी आपल्या पूर्वकर्मानुसार ते आपल्या शरीरात नसतील तरी भगवंताची कथा ऐकल्यानंतर आपल्या शरीरामध्ये सात्विक गुणांची निर्मिती होते. आणि सात्विक गुणांची निर्मिती झाली की आपल्या हातून सत्कर्म घडतं. आणि सत्कर्म घडलं की त्याप्रमाणे भगवंताची जशी कीर्ती आहे त्याप्रमाणे सत्प्रवृत्तीच्या योगानं आपली सुद्धा जगामध्ये कीर्ती होते. म्हणून जेवढे भगवंताचे भक्त होऊन गेले आतापर्यंत त्यांचं आज जगात नाव आहे. हजारो वर्ष झाले तरी, कारण त्यांनी भगवंताची कीर्ती ऐकली, भगवंताची आरती केली. आरती आणि कीर्ती ह्या दोन्ही माणसाच्या शरीरामध्ये दैवी गुण निर्माण करून माणसाच्या आचरणाला सत्प्रवृत्तीच्या मार्गावर नेऊन त्याच्याकडून सत्कर्माचं पालन घडण करून घेतल्यामुळं तोही समाजामध्ये कीर्तिवंत होतो. आता बघ, या देहाचे जे अवयव आहे, या देहाचे जे अवयव आहे, या देहामध्ये जे मन आहे, या देहामध्ये जे चित्त आहे आणि या देहामध्ये जी बुद्धी आहे, चित्त, मन आणि बुद्धी यांना भगवंताच्या कीर्तीनं स्वाभाविकता, स्वभाव बदलतो. प्रकृती बदलते, स्वभाव बदलतो. आणि स्वभाव बदलला की मनुष्य चांगलं कर्म करतो. जोपर्यंत राजसी स्वभाव आहे तोपर्यंत देवाला हात जोडताना सुद्धा असं वाटतं की कोणी पाहिलं आपल्याला. सात्विक स्वभावाचा मनुष्य जगाकडे न पाहता देवाला हात जोडतो. तामसी मनुष्य प्रसंगानुसार येतो देवाकडे आणि आल्यावर सुद्धा देवाशी समरस होण्यापेक्षा जे काही सजावट केली असते त्याच्यामध्ये समरस होतो. व डेकोरेशन छान आहे, लाइटिंग छान लावलेली आहे, याच्यात समरस होतो तो. सात्विक मनुष्य आणि ज्याचे दैवी गुण आहे हा मनुष्य दर्शन घेऊन एका कोपऱ्याला शांत चित्तानं आपल्या शरीरामधल्या रजोगुणात्मक आणि तमोगुणात्मक प्रवृत्तीचा नाश होण्याकरता भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करतो. म्हणून माऊली म्हणते, अनंत वाचाळ. वाचाळपणा जर अंगी राहिला, बरं वाचाळ लोक काय करतात, जो बोलत नाही त्यालाही बोलायला लावून टाकतात. त्यांचा गुण असतो. जसा हिंग आहे की तो कोणाजवळही ठेवला की तो पदार्थाला वास देऊन टाकतो तो, तसे वाचाळ लोक असतात. एखादा सात्विक माणूस देवाकडे, का हो इतकं काय देवाजवळ मागता, असं म्हटलं की त्याला पायऱ्या उतरवल्यात त्यांनी. बरोबर आहे काय, त्याला दर्शन करू दे. नाही नाही नाही, आज देव तर इथे आहे हो, हृदयात काय बा हाताच्या कोपऱ्यात, असं सांगतो तो. आणि म्हणून असा माणूस पूर्वेला बसला असेल ना तर आपण पश्चिमेकडून जावं, पण आपण त्यालाच भेटतो आणि त्याच्याजवळच बसतो. असं आहे. म्हणजे देवळात आल्यावर सुद्धा दैवी गुण वाढण्याच्या ऐवजी दुसरे गुण वाढतात. बरं दुसरीकडे बसलं तर दुसऱ्याला बोलायला लावतो तो, त्याचे गुण तसे असतात. म्हणून अवयांची तृप्ती होत नाही. जर भगवंताची कीर्ती ऐकली आणि आपल्या
स्वभावामध्ये जर फरक पडला तर आपले अवयव हे तृप्त होतात आणि मग ते भगवंताचं स्मरण करतात. आणि भगवंताचं स्मरण चांगलं झालं की शेवटचा फायदा एक आहे की मरण चांगलं. जे कोणाच्या डोक्यात नाही असं मरण चांगलं व्हावं केव्हा येतं, जेव्हा म्हातारपण होतं तेव्हा. काही लोकांना वाटत नाही, पण थोडेसे आजारी पडलं की काही खरं नव्हतं. हो, कोणी कोणाचं नाही म्हटलं. हो, आम्ही तर रोजच सांगतोय. कारण जेव्हा यातना होता ना, देहदुःख होता वेगेची पळालो आणि तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. हे देहदुःख जेव्हा भोगावे लागतं ना, तेव्हा माणसाला अत्यंत त्रास होतो. म्हणून भगवंताच्या ऐश्वर्याचं गुणाचं श्रवण आणि चिंतन आणि भगवंताच्या सेवारूप कर्माचं अनुकरण याच्याने मानवी जीवन सफल होतं. श्रवण करण्याची इच्छा झाली पाहिजे. भगवंताची कथा श्रवण करण्याची इच्छा झाली पाहिजे, पण ती इच्छा स्वतःच्या परिवर्तनाकरता झाली पाहिजे. माझ्या घराचा उद्धार करायचा आहे आणि माझा भाऊ अतृप्त गेला आहे आणि त्याचा उद्धार, हे मग सगळं तसंच राहून जातं. आपल्याकरता प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा स्वतःकरता आपण प्रयत्न करू त्यावेळेला ती स्वरूपस्थिती जागृत होते. शुकदेव म्हणतात, राजा परीक्षिता, आता तू एकाग्र चित्तानं भगवंताची लीला श्रवण कर. गुरुकुलामध्ये एक गरीब मित्र सुदामा, त्याच्या भेटीची कथा तुला सांगतोय. भगवंताचा एक बालमित्र ब्राह्मण, व्रतस्थ आणि धर्माचरण करणारा. मित्र कसा असावा? श्रीमंताशी मैत्री करायला जीव तयार होऊन जातो, पण गरीबाशी मैत्री करायला जीव तयार होत नाही. आमच्या लहानपणीचं एक उदाहरण आहे. आमच्याकडे एक मन्या नावाचा मोळी विकणारा माणूस यायचा. बाबांनी त्याला सांगितलं होतं, आमच्या महाराजांनी, की गावात कोणीही मोळी घेतली नाही की माझ्या घरी आणून टाकून द्यायचे. आम्ही त्याला म्हणातो, लाकडं आहे ना, जर मोळी विक्री गेली नाही तर तो उपाशी राहील. तुम्ही तुपाशी आणि जो आपल्याला रोज अन्न शिजवण्याला मदत करतो तो उपाशी कसा काय ठेवायचा? बरं, त्यावेळेला काय द्यावं लागायचं? जिवारी नाही तर गहू असे त्याला मोळी विकायला द्यायचं. पण यांचं इतकं त्याच्यावर लक्ष होतं, अरे म्हण्या, उद्या तुझ्या वडिलांचं श्राद्ध आहे ना, नुसतं जिवारी घेऊ नको, उडदाची डाळ घे, तांदूळ घे आणि गहू घे आणि घे श्राद्ध कर. म्हणजे त्या मोळी विक्याच्या बापाचं श्राद्ध, आईचं श्राद्ध, पितृपक्षात यांनी लक्षात ठेवायचं. मग यांच्या अशा लक्ष दिल्यामुळे फायदा काय व्हायचा माहिती आहे का? तो आमच्या लाकडामध्ये कधी ओलं लाकडं आणायचं नाही. आणि कधी ओलं असलं, भाऊ मी आज टाकू शकणार नाही मुळे, मी उपाशी राहिलो तरी चालेल. म्हणजे का बरं? तुमच्याकडे टाकण्यालायक नाही आहे, मग तू घेऊन जा जिवारी, उपाशी राहू नको आणि दुसऱ्यांदा आणून टाक. म्हणजे त्याला उपाशी राहूच द्यायचं नाही. कारण हे जे विचारवंत लोक असताना ते अशी दुसऱ्याची सेवा करतात. सेवा म्हणजे कोणत्याही शरीराला आपण केलेल्या कृतीपासून शांती मिळावी हे सेवेत जमा होतं. तुम्ही समजा कोणाचे पाय दाबले ना, असे दाबले की तर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तर ती सेवा नाही होणार. सेवा अशीच झाली पाहिजे की मेवा रहित सेवा जी आहे ना, ती मेवा रहित झाली पाहिजे. हल्ली सगळी सेवा कशी होते? मेव्याकरता सेवा होते. कोणाकरता होते? मेव्याकरता सेवा. पण तो कसं पाहतोय माझ्याकडे. दान पुढे. म्हणून
एक गृहस्थाश्रमी जीवाचं गरीब पती पत्नीसह स्वधर्माने जीवन जगत असता एकाच वेळेला अन्न मिळायचं म्हणून क्षुधेनं जो व्याकुळ झालाय, ज्याचं शरीर क्षुधेनं व्याकुळ झालाय, म्हणजे अन्न एकाच वेळा घ्यायचं, शरीराला जास्ती पोषवायचं नाही, म्हणून ज्याचं शरीर कृश आहे असे पती पत्नी आणि आपल्याही पतीचं शरीर कृश आहे म्हणून आपलंही कृश ठेवलेली अशी जी स्त्री, तिनं सुद्धा आपलं शरीर कृश ठेवलं. साक्षात लक्ष्मीपती ज्याचा कैवारी आहे, सुदामांचे कैवारी कोण? लक्ष्मीचा पती. तरी त्या कैवाऱ्याकडे जायचं नाही की गेलं की हा काहीतरी देईल आणि आपल्या व्रतामध्ये खंड होईल. आपण उलट काय करतो, जो कोणी मदत करतो त्याच्यावर लक्ष ठेवतो, सुदाम त्याच्यावर लक्ष नाही ठेवायचे, कारण हा आपल्या व्रतात विघ्न आणेल. म्हणून सर्वसाधारण माणूस बघा तुम्ही अन्नाच्या याचना करतो, पण सज्जन माणूस अन्नाच्या याचना करत नाही, देवाच्या मर्जीने जे मिळायचं असेल ते मिळेल. म्हणून त्यावेळेस शरणांगत वत्सल असल्यामुळे भगवान यादव श्रेष्ठ हे भगवंताचे सखा, भगवान त्यांचे सखा बनलेले आहे. आपण त्यांना भेटावं देवाला आणि देवाच्या कृपेने आपले दारिद्र्याचे क्लेश दूर व्हावे आणि देवाने आपल्याला पाहिल्यावर देवाला क्लेश होतील की हा कसं काय गरीब राहून गेला, याची काय परिस्थिती, म्हणून देवाला क्लेश होऊ नये म्हणून सुदाम पत्नीला सांगत होते मी जाणार नाही. कारण आपला मित्र जर आजारी असला आणि तो जर कृश झाला तर आपल्याला वाईट वाटतं ना, की अरे रे असं काय झालं रे, तू मला तर सांगायचं, आपण डॉक्टरकडे नेलं असतं. म्हणजे आपण कृश झाल्यावर आपल्या जवळची जी व्यक्ती आहे त्याला क्लेश होतो आणि देवाचं काम असं आहे, जो त्याचं दर्शन घेईल त्याचे क्लेश दूर करतो. प्रणत क्लेश नाशाय, जरी प्राणाचा क्लेश दूर करणार आहे तरी त्याचं दर्शन घ्यायचं नाही. म्हणे का तर त्याला आपला क्लेश होईल. म्हणून आई आजारी असली तरी मुलाला असं सांगत नाही मी आजारी, भाऊ तुला काही खाऊ घालून दे, पोहे करून, ती मुलाला क्लेश नाही होऊ देत. त्याप्रमाणे परमात्मा आहे, त्याप्रमाणे संत आहे की माझ्याकरता त्रास नको. पहा तुम्ही काही माणसं असतात, मी तिकडून जेवून आलोय असं सांगतो, तो घरात म्हाताऱ्या माणसाला त्रास नाही, जेवून आलोय तुझं, तरी आई म्हणते बोल नाही मला काही वाटणार नाही, तू दूध तर पी. मग आई त्याच्या पोटामध्ये दूध तरी घालून दे, कारण आई क्लेश दूर करणारी, तसा परमात्मा क्लेश दूर कर. असं याचं वातावरण असल्यामुळे देवाने काल सांगितलं, तुम्ही देवाने ठरवलं की याच्या घरी आपण जायचं, याला आमंत्रण द्यायचं आणि मग संन्यासाचं रूप घेतलं. काल सांगितलं तो दृष्टांत. आणि सुदामांच्या पत्नीला, कारण सुदाम घरी असताना देव का नाही आले, तर त्यानं ओळखून घेतलं असतं ना. ज्याचा भाव चांगला आहे तो देवाला ओळखतो. म्हणून आमचे तुकडोजी महाराज म्हणतात, मने नाही भाव आणि देव मला पाव, देव आशान पावत नाही र आणि देव काही जगाच भाजीपाला, बाजारचा भाजीपाला नाही, असं मिळत नाही देव. पण वृंदावनामध्ये मात्र देवाचा बाजार होता. कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाल घ्या. पंढरीमध्ये नामाचा बाजार आहे. नामच घेता नामच देता होतो उद्धार. म्हणून त्यावेळेला लक्ष्मीपती हा कैवारी असल्यामुळं दारिद्र्याचे क्लेश दूर करेल. भगवान कुटुंबवत्सल आहे. शेवटी श्रीची मर्यादा संपली आणि तिने पाहिलं आता यांना आपण सांगून काही हे ऐकत नाही.
म्हणून बोलणं सोडलं. भगवंतानी सुदामांच्या घरी प्रवेश केला, घरची ऊर्जा बदलवून दिली आणि सुदाम पत्नीला अनुकूल झाले. तू म्हणते जाना, मी आता जाऊनच येतो. म्हणून घरामध्ये स्त्रियांनी एकच करावं. आपला पती आपल्या ऐकत नसेल तर कोणालाच सांगू नये. तुम्ही काय करता, बैरोबा, मुंजोबा, खंडोबा याला सांगत बसता. कोणाचा दोरा, कोणाची राख, कोणाचा पाक. तर देवालाच सांगावं. देवाला प्रतिवता स्त्रीने सांगितल्यामुळे देव त्या घरात आले, तिथली ऊर्जा बदलवली आणि सुदामांची प्रवृत्ती पत्नीचं ऐकायला तयार झाली. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी देवाच्या दर्शनाला जातो. प्रतिवतेनं सुदामाला प्रार्थना केली की भगवंताचं आपणाला दर्शन होईल आणि मुलांचंही कल्याण होईल. तुम्ही मुलांच्या आणि घराण्याच्या कल्याणाकरता तयार व्हा. तुम्हाला नाही जायचं तर नका जाऊ, आमच्याकरता जा. कारण घरातला कर्ता पुरुष हा बाकीच्यांकरता कर्तव्यशील असतो. म्हणून आता कृष्णाचं दर्शन कसं होईल या विचाराने सुदाम हा चिंतित आहे. इतिम चिंतम मनसा गमनम इति. पत्नीनं तर सांगितलं, भेट पण दिली, पण याचं दर्शन कसं होईल. दर्शनाची चिंता ज्याच्या मनामध्ये आहे. जसं आपण पंढरपूरला जातो, कसं दर्शन होईल. आता तर ऑनलाईन दर्शन करूनच बुक करून घ्या. इतकं सोय झाली आहे. सोय सगळी आहे पण दर्शनाचं प्रेम नाही मनात. आमच्याकडे एक अर्जुन नावाचा कंपाऊंडर होता इथेच. तो मला म्हणे, दादा मला बालाजीला जायचं पण तिथे दर्शन जास्त होत नाही, काय करू. मी त्याला म्हटलं, रामाला सांग की रामा मला चांगलं दर्शन घडू द्या. तर सत्य अनुभव आहे, 2 अनुभव आहे बघा माझ्याजवळ. तर तो गेला आणि त्या तिथल्या सेवेकऱ्याने 1 सेकंद दर्शन करू देता, सरकाव म्हणे मागे. असं सरकवलं आणि त्याला कोपऱ्यात घालून दिलं. त्या दरवाजाच्या कोपऱ्यात घालून दुसरे लोक सोडून दिले. दुसरे लोक सोडून दिले तरी हा देवाकडेच पाहतोय. तिसरे काढले, 4थे काढले, मग 5व्याच्या वेळेस त्याच्याला गाव निघालं. म्हणे काय करताय. तो 5 लोक 5 गॅप गेल्यानंतर निघाला 6व्या गॅपला. बरोबर त्याला 8 मिनिटं तिथे दर्शन करायला मिळालं बालाजीचं. तसं आपला चारू गोंधळायला गेला होता, एकटा होता तो. कालच महाराजांचं पुण्यस्मरण झालं. काल रात्री बोललो मी, सकाळी समाधी काल. त्याला सुद्धा एक माणूस मिळाला. आपण 2 राहू म्हणे खोली, कारण एक माणसाला खोली मिळत नाही. त्या माणसाने चाबी एका माणसाला, तो माणूस येतो ना त्याला चाबी दे, मी येतो म्हणे. हा रात्रभर खोलीत एकटा राहिला. दुसऱ्या दिवशी चाबी दिली पण तो माणूस आला नाही. रजिस्टरवर 2 नावं लिहिले पण तो आलाच नाही. दुसऱ्या दिवशी याने चाबी दिली, हा निघून आला. एकट्याला खोली मिळणार नव्हती, राहायचं होतं, पण कोणीतरी आलं त्याला खोली दिली. 2 लोकांचे नावं लिहिले गेले जाताना. तर सततम चिंतयामी असं वचन आहे. सतत जर आपण चिंतन करत गेलो तर परमात्मा आपल्या मनामध्ये जेव्हा चिंता निर्माण होते त्याच्या दर्शनाची, तर त्याची तयारी तो करतो. म्हणून देवाला सांगून द्यावं. घरातून निघताना, जाताना, कुठे बाहेर जाताना आपल्या घरामध्ये सुद्धा आपण देवत्व जागृत ठेवावं. हे जाता येता आपण जर दर्शन करत राहिलो घरामध्ये वारंवार, तर आपल्या दर्शनानं आपलं देवत घर जागृत राहतं. 2 प्रकारे जागृत राहतं. उपासना केल्यानं, दिवा सतत असल्यानं आणि आपण सतत देवाकडे गेल्यानंतर. देवघरात आपण सतत जात राहिलो की आपला भाव तिथे जागृत होतो. अरे दिवा विजला, संध्याकाळ झाली, उदबत्ती लावा, म्हणजे आपला भाव तिथे जागृत होतो. भाव तेथे देव.
आपण काय करतो, सकाळची पूजा केली की मग तिकडे फिरूनच पाहत नाही. असं आहे. तुम्ही वारंवार जर तिकडे गेले तर तुमच्या भावानं ते देवत्व जागृत होतं. दिवाही कारण आहे. दिवा तेवत राहणं म्हणजे देव जागृत राहणं. उपासना करणं त्यानेही जागृत राहणं. जसा ब्राह्मण 3 वेळा संध्या करतो, लोक तसे 3 वेळा उपासना करतात. 3 वेळा उपासना केली की देवाचं जागृत्व होतं. नामस्मरण केलं की देवाचं जागृत्व होतं. आपण काय करतो, उपासना तर नियम ठरत नाही. कुठे जायचं आहे तर उपासना करून जायचं, काय बिघडतं त्याला. बरेच लोक गावाला गेले तरी तिथे उपासना करतातच. आदल्याच दिवशी एखादी जागा पाहून ठेवतात ते बरोबर, आणि आंघोळ केली की चालले जातात लोक. म्हणतात कुठे गेले कुठे गेले, चहा प्यायचा चहा प्यायचा, आले की पिऊन घेतात थंडा. काय लागतं, आपण चहा पितून अर्धा तास गप्पा मारतो, उपासना सोडून देतो. कधीचेच भेटले नाही साडू, काढा मग लाडू, असं असतं आपलं. उपासनेला आपण महत्त्व देत नाही लग्न कार्यात. काही लोक बरोबर साधतात आणि करून घेतात, एकांत शोधून काढतात. म्हणून त्यामुळे सुदाम निघाले भगवंताच्या दर्शनाला. भगवंताकरता छोटीशी भेट घेतलेली आहे. ईश्वराला जी आपण भेट देणार आहोत, म्हणून मी आता प्रत्येकाला काय सांगतो, किंवा प्रसाद माझ्या हातात देण्यामध्ये तुम्हीच वाटा. कारण तुम्ही त्या देवाला भेट आणली आहे. त्याला मध्ये गेली काय आणि जवळ गेली काय आणि तुम्ही इथून दाखवले काय. तो कुठूनही भेट स्वीकारतो, कारण तो व्याप्त आहे. एक तर आपण वाटून दिला म्हणजे संशय मिटून जातो की बाबा बुवाने खाऊन गेला. कारण आपलं मन ओढाळ असं असतं ते. म्हणून वाटा, कारण ते मनामध्ये जर संकुचितपणा असला तर भेट राहत नाही. ते काय नाही, काही मोठे मोठे लोक आणतात डबा चढव, नाही म्हटलं तू वाटून दे म्हणे देवाला. म्हटलं ठेवला एक पिढा, तू वाट. कारण स्वतः वाटल्यानंतर देवप्रसाद आपल्याला पुण्य होतं. आणि नुसताच देवापुढे ठेवून दिला, तुम्ही नाही वाटला तर धन शुद्ध होतं पण मन नाही शुद्ध होतं. कारण वाटायला प्रत्येकाच्या जवळ जावं लागतं. म्हणजे मी कोण आहे हे विसरावं लागतं. म्हणून ते म्हणतात, सुदामांनी दर मुक्काम दर कोस करीत करीत आपला प्रवेश चालू ठेवला. मध्ये विनायकी चतुर्थी आली. सत्यविनायकामध्ये सुदामांची कथा आहे. त्या विनायकी चतुर्थीच्या दिवशी सुदामांनी सत्यविनायकाची पूजा केली आहे. ज्याप्रमाणे सत्यनारायण आहे त्याप्रमाणे सत्यविनायक पण आहे. सगळे देव आहे. ब्रह्मसत्य पण आहे. हे साधू संत जे असतात ना, ते अशा गोल प्राणाचा उपासना करतात त्या दिवशी. त्याला ते सत्य म्हणतात. आणि जे नामधारक आहे ते भगवंताच्या नामाची उपासना करतात. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, नामाची उपासना करतात. म्हणून भगवंताचं दर्शन कसा होईल असा विचार करत करत द्वारकेचा मुक्काम करत असताना भगवंताने आपल्या निर्धन अशा भक्ताचं रक्षण करायचं ठरवलं. आणि याचं शारीरिक बल, मनोबल, तपोबल हे आता वाढवलं पाहिजे. मन सुदामांचं पक्कं होतं पण शारीरिक बल कमी होतं. जेव्हा शारीरिक बल माणसाचं कमी होतं ना, तेव्हा मनाला थोडे क्लेश होतात. तर परमात्मा शरीराला बल आणि मनाला बल, बुद्धीला बल म्हणून तुमचं लग्न लागताना गुरुजी एक मंगलाष्टक म्हणतो, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव. म्हणजे या सगळ्या बलापेक्षा शेवटचा शब्द वापरत होतो.
काय वापरतो? भगवंताच्या नामाचं बल सगळ्या बलापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून त्या नामबल नामजप तो साधक करत असताना त्याच्या नामाला भगवंत स्पर्श करतात. म्हणजे ते निर्गुण असलेलं नाम ते सगुण रूपानं साधकाच्या जवळ ठरतात. मग साधकाला स्वप्नात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असे दृष्टांत दिले जातात. कुठे त्याला यात्रेला दाखवतात, घाबरू नको, एका बाजूने सिंह येतो असं स्वप्न पडतं, तो याला खायला करतो, तेवढ्यामध्ये कोणीतरी येतं आणि त्या सिंहाला हाकलून देतं. असे स्वप्न दाखवले जातात भगवंताकडून. विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन आहे, भक्तानाम स्वप्नवर्धनम. काय करतो परमात्मा? भक्तांच्या स्वप्नामध्ये वर्धन करतो. आणि जसं जसं स्वप्न पडत जातात तसं तसं माणसाचं मनोबल पक्क होतं की नाही मला देव स्वप्नात आले. म्हणून स्वप्नामध्ये ईश्वराचं दर्शन होणं हे मध्यम सांगितलं आहे. सर्व लोकांमध्ये ईश्वर पाहणं उत्तम सांगितलं आहे. आणि देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करणं हे 3 नंबरवर सांगितलं आहे. कारण देवळामध्ये गेल्यावर आपलं चित्त मन बुद्धी जर एक झालं तर त्याचं फळ खूप आहे. चित्त मन बुद्धीनं नाही झालं म्हणून बरेच लोक देवाला साष्टांग नमस्कार एवढ्या करतात की तन मन आणि धन एक क्षणापुरतं का होईना नमस्कारापुरतं मन एकाग्र होतं. म्हणून त्यावेळेस सुदाम विचार करीत असताना रात्र झाली. देवाचं चिंतन करीत करीत भजन करीत करीत सुदाम झोपले. भगवंताने गरुडाला आज्ञा केली की तो खूप थकलेला आहे, त्याला उचलून द्वारकेच्या जवळ ठेव. योग मायेला सांगितलं इथे आल्यावर सुद्धा त्याला संभ्रम निर्माण कर, कसा चालून आलो हे कळू देऊ नको. कारण योग मायेशिवाय देवाला जगात काम करता येत नाही. मदत परमात्मा करत नाही, पण परमात्मा योग मायेकडून सगळं कामं करून घेतो. म्हणून योग जे योग संभूते महालक्ष्मीर नमोस्तुते. योग जे योग संभूते महालक्ष्मीर नमोस्तुते. महालक्ष्मी म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक भजन आहे, विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई. नुसतं विठ्ठल विठ्ठल केलं तर प्रक्रिया कमी आहे, पण विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई विठ्ठल थोड्यात कीर्तनकारांना माहिती आहे. म्हणून ते कीर्तनामध्ये रुक्मिणीचा उल्लेख करतात. कारण तिथे कोण आली पाहिजे? योग माया, योग जे योग संभूते. ती जर नसली तर प्रक्रिया होत नाही. म्हणून विठ्ठल रुक्माई विठ्ठल असं एक भजन आहे, ते थोड्याच लोकांना माहिती असतं. बाकीच्यांना फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कारण ते थोडंच कोर्स घेतलेला असतो त्यांना त्या कोर्सवाले नाही, योग मायेचं ज्ञान दिलेलं नसतं. आणि मग खालचे लोक म्हणतात काय विठ्ठल विठ्ठल किती वेळा केवढा करतं, पण विठ्ठल रखमाई विठ्ठल रखमाई. ते भजन काय करतं, तो श्रोत्यांना योग माया तंत्रित करते, तल्लीन करते. कारण रुक्मिणीशिवाय काल रात्री सांगितलं ना, मला एका प्राध्यापकाने विचारलं की श्रीमद भगवद्गीता आहे, श्रीमद भागवत आहे, मग दुसऱ्या ग्रंथांना श्री का लावत नाही? या 2च ग्रंथाला लावलं. श्रीमद रामायण नाही म्हणतायत, रामायण म्हणावं लागतं. गरुड पुराण, वायू पुराण, मत्स्य पुराण अशी नाव आहे. हे सिद्धांत लक्षात आले पाहिजे. जिथे योगमाया आहे तिथे श्री आहे, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळा योग मायेने उचलून नेलं. त्यावेळेस
जागृत झाले योगमायेच्या कामानं. पाहिलं तर द्वारका दिसल्यामुळे त्या आनंदाच्या भरात योगमायेनं आले कसे हेच विसरून पडून टाकलं. देखिली म्या पंढरी देखिली. नुसतं ते पायी जाणाऱ्यांनी पंढरपूर पाहिलं की सगळे शरीराचे श्रम विसरून जातात. एक नाचला की सगळे नाचायला लागून जातात. देखिली पंढरी. त्यांना पायी गेलेले असतात ते श्रम परिहार होऊन जातात. ते नुसता आनंद होतो. मग एकाने पळायला सुरुवात केली की सगळे पळायला लागतात. म्हातारे पखवाजवाला पळतो, बिण्यावाला पळतो, डोक्यावर ज्यांची तुळशी वृंदावन तेही पळतात. पळण्याचा अंतरात फरक असतो तो ठीक आहे होतो, पण पळतोच तो. त्याचे कारण आहे ना, ती जी योगमाया आहे ती योगमाया त्यावेळेला भक्तांच्या शरीरामध्ये संचरते. भगवंतानं सांगितलेलं असतं. आता घरामध्ये सुद्धा समजा मुलांना पोषण करायला कोण कारण आहे? आई. आज आई पोषण करत नाही म्हणून 8 वर्षापासून तर 16 वर्षापर्यंतचे पोरं जळगाव शहरात परवा तपासले तर बरेच हृदयरोगाचे पेशंट सापडले. जळगावात सापडले. परवा पेपरला बातमी आहे. आईचं पोषण नाही म्हणून पोरं हृदयरोगी झाले. खाऊन घे पुड्या बाहेरून घेऊन ये. हृदयाचं पोषण झालेलं नाही. पुडीबरोबर प्रेम येत नाही. आईच्या पोळीबरोबर प्रेम असतं. पण कोण सांगेल? येता क्षुधा शांतीमधून पोळ्या घेऊन या म्हणे. अरे तुमच्या पोळ्या लाटून थकली आणि माझी मीटिंग हुकली. असं आहे ते. बा तुम्ही माणसं बाहेरून खाऊन आले की तुम्ही आज तू मस्त स्वयंपाक कर पोटभर जेऊ असं बोलतो माणूस. का बरं? पण भित्री बागूबाई असेल तर बोलू शकत नाही घरात. त्याचं कारण आहे ना स्नेह. म्हणून लहान मुलांमध्ये नाही तर हृदयरोग तज्ञ किंवा काय म्हणायचे, अरे काय झालं अजून तुला, कशाला आजार येईल, ब्लड प्रेशर पाहायचं. आता मोजून घेत आहे ते. नाही रे भाऊ काही खरं नाही. आता सरकारने काढलं की लहान मुलांना सुद्धा तपासा शाळेमध्ये आणि कारण शोधा का होतंय. तर कारण सापडलंय त्यांना की हे जे बाहेरचं आहे हे खाऊ नका. पण त्यांच्यावर दबाव आहे, एकदम जाहीर करू नका. असं आहे ते. आधुनिकता ही घातक आहे. ही लक्षात आली पाहिजे. म्हणून सुदामाने योगमायेला जाणवू शकले नाही. कारण भगवंताने त्याला जाणू देऊ नको तो किती ज्ञानी असला तरी. सुदाम म्हणजे चांगला भाव, सुशीला म्हणजे शुद्ध बुद्धी. शुद्ध बुद्धी आणि चांगला भाव जेव्हा होतो त्यावेळेला मनुष्य परमात्म्याच्या जवळ पोहोचतो. आणि परमात्म्याच्या जवळ नेण्याकरता सुद्धा शक्ती कारण आहे. ईश्वरी शक्ती उपासनेनं येते. आणि ती जर नुसती उपासना केली तुम्ही आणि त्याच्या पुढचं नेम जर नाही केला, योग संत यांना भेटी गाठी नमस्कार नाही केला तर ती शक्ती देवापर्यंत जात नाही. म्हणून असे काही शक्तिवान आहे की ते देवापर्यंत पोचतात पण त्यांना उमजत नाही. आणि जे उपासना करून साधू संतांचा आशीर्वाद घेऊन जातात ते मात्र देवाच्या जवळ जाऊन पोहोचतात. सुदामांना गुरुने आशीर्वाद दिला होता की तू अयाचित वृत्तीची भिक्षा मागशील आणि अंतिम समयी भगवंताची प्राप्ती करून घेशील. तर गुरुच्या आशीर्वादामुळे भगवंताने ज्याची पूजा केली असा भक्त आहे.
आपल्याकडे असे बरेच भक्त झाले की शेवटी देवाने त्यांचं पूजन केलं. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. ध्रुवा करता आले, प्रल्हादा करता आले, गजेंद्रा करता आले. त्याप्रमाणे देवाने प्रयत्न केले सुदामाला द्वारकेत नेण्याकरता. आणि द्वारका दुरूनच पाहिली आणि पाहिल्यावर आनंद झाला आणि साष्टांगम प्रणिपात. द्वारका भूमीला साष्टांग घातलं. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरीद्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायका. ही मोक्षदायक द्वारका आहे असा अनन्य भाव केला. कारण भूमीच पवित्र आहे. म्हणून आई जितकी पवित्र तितका मुलगा पवित्र, कन्या पवित्र. म्हणून त्यावेळेस पहारेकऱ्यांनी विचारलं, महाराज आपण कुठून आलात, काय? चौकशी होणार, राजाच्या दरबारी चौकशी असतेच. आता तर आपल्या ऑफिसमध्ये गेल्यावर आपण समोर दिसल्यावर सुद्धा गळ्यात काय पाहिजे? फोटो बिल्ला. असं आहे. म्हणजे तो फोटो आणि तुम्ही सारखे दिसले पाहिजे समोरच्या माणसाला. रोजचा येणारा असला तरी त्याच्या गळ्यात पाहिजेच आहे. तरी लबाडलो घुसून जातं एवढं चेकिंग असून सुद्धा. अरे लोकसभेत घुसून गेलं काय झालं? असं घुसूनच गेलं, ते करूनच दिला गोंधळ. बरं तो नवीन लोकसभेत झाला, किती सुंदर आणि सिक्युरिटी होती तरी घुसले ते. कारण एका माणसाचं पाठबळ होतं त्यांना. म्हणून त्यावेळेस मलिन वस्त्रांगावर परिधान केलेले पाहून नौकरांच्या मनामध्ये म्हणजे द्वारपालांच्या मनामध्ये संशय आला आणि जास्त चौकशी केली. सांगितलं मी ब्रह्मपुरीचा राहणार आहे, माझं नाव सुदाम, मी आणि भगवान बालमित्र आहे. थोडी टिंगल तर झाली, असं काही सांगता, पण ब्राह्मण आहे, जायला बोलायचं नाही, चलो जाऊ. मध्ये गेले. दुसऱ्या दरवाज्यावर परत पहारे घरी, महाराज कोण पाहिजे? अरे आणि आला राग. मित्रत्व जागृत झालं, इतका मोठा झाला की एक ठिकाणी चौकशी झाल्यावर परत दुसऱ्या ठिकाणी सुदामांना काय माहिती की 60 दरवाजे ओलांडायचे, 7 ओलांडायचे असं सांगितलंय. सप्तपुऱ्यांचं दर्शन झालं की मनुष्य भगवंताच्या जवळ पोहोचला असं एक वचन आहे. म्हणजे या 7 पुऱ्या ज्या आहे, अयोध्या मथुरा, तुमची कोणती राहिली आहे ते तपासून घ्या. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरीद्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायका. तर त्या पुरीच्या याच्यात असं सांगितलंय, यांचं स्मरण केलं तरी मोक्ष मिळतो. तुम्ही जा अथवा न जा, यांचं स्मरण करायचं. म्हणून प्रातस्मरणामध्ये आले 7 चिरंजीव यांचं प्रातस्मरण कशा करता आलंय त्याचंच आहे. 7 प्रतिवता स्त्रिया यांचं स्मरण कशा करता आलंय, ह्याच्याकरता झालंय. यांच्या स्मरणाने उद्धरतो मनुष्य, यांच्या स्मरणाने उद्धरतो. पहा तुमच्याजवळ सरकारचा हे असेल, तुम्ही गाडी चालवत आहे पण टॅक्स भरला आहे, त्याला दाखवला की तो सोडून देतो तुम्हाला. तसं आहे ते. जगामध्ये सप्तते आहे, त्या सप्त्याचा गुणच तसा आहे. म्हणून त्यावेळेस म्हणे जा आणि सांगा तुमच्या मालकाला, जाऊनही सांगा कोणी श्रीहरीला एकदा भेट सुदाम्याला. म्हणून द्वारपाल आज जातात आणि आज जाऊन द्वारपाल भगवंताला निवेदन करतात की महाराज कोणी. भगवंताला माहिती आहे सुदाम घरी निघाल्यापासून योगमायेला त्याच्या मागे लावलाय, म्हणजे भगवंताच्या मनात आहे. पण मित्रपणा कसा करायचा, याला थोडं चिडवायचं, याला आपलं प्रेम खरं आहे किंवा नाही हे तपासायचं. याकरता थोडं डवचलंय देवाने.
म्हणून एका ठिकाणी थोडंसं अपमानित करवलं आणि देवाने यायला वेळ लावलाय थोडा. हे सर्वज्ञ आहे. बरं एवढं डवचून सुद्धा 2 मिनिटात त्याला शांत करण्याची शक्ती आहे यांच्याजवळ. म्हणून सुदामा विचार करतोय की अजून आला नाही हा. अरे मी हिला घरी सांगत होतो की या मोठ्यांच्या दरबारी जाऊ नये, गरिबाचा मान राहत नाही. आणि त्या थोड्याशा संतापामध्ये शेंडीची गाठ सुटून गेली सुदामांची. आता शेंडी काय आहे? ब्रह्म आहे, शिखा. म्हणून चालताना शेंडीला गाठ मारायची असते, जेवताना शेंडीची गाठ सोडायची असते. त्यामुळे सुटून गेली ती. कारण क्रोध आला थोडा. आणि कुठे आला तोही? द्वारकेत आणि देवाच्याच पारी. तुम्हाला सुद्धा आपला शत्रू माणूस दिसला की काय तो का झालं दर्शन झालं हाय पण मंदिरात येतो का तो बी आज यावा. आणि आपला मित्र भेटला म्हणजे अरे बापरे. ते त्याचं कारणच ते आहे. क्रोध आलाय आणि सुदाम मागे फिरले थोडेसे. तोपर्यंत भगवान धावत येत आहे आणि लांबून आरळी मारत आहे. अरे सुदामा थांब, मी आलो. तुझा एवढाही विश्वास नाही का माझ्यावर? तुझा निरोप गेल्यावर मी येणार नाही का? अशा काकुळती भाषेनं पुन्हा सुदामांचं तोंड आपल्याकडे गेलं. म्हणून भाषण कसं वापरावं, बोलावं कसं, हे चातुर्य आहे. आपलं चुकल्यानंतर आपल्या वाणीमध्ये काय बदल? नम्रता. आणि आपला मित्र बोलतोय आपल्यावर, मग तो आपल्यावर राग करणार तर कोणावर करेल? आपल्या स्नेहाच्या माणसावर आपल्याला राग करता येतो. जो आपला स्नेही नसेल त्याच्यावर राग करता येत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जो आपल्यावर राग करतो त्याचा आपण आदर करायचा आहे. भगवंत शिकवत आहे. तरी परमात्मा सर्वज्ञ आहे आणि सर्वज्ञ असून सुद्धा सर्वसामान्याप्रमाणे वागताय. सर्वज्ञ असून सर्वसामान्याप्रमाणे वागताय. आपण सर्वज्ञ नसताना कसे वागतो तेव्हा? या भगवंताच्या आचरणाच्या कीर्तीवरून आपण जेव्हा आपलं आचरण सुधारतो कथा ऐकून, त्यामुळे परमात्मा आपल्यात वास्तव्य करतो. म्हणून सुदामा थांबले, भगवान धावत आले. गावातले सगळे लोक वर्णन की देव काय पळत आहे, कोण आहे ब्राह्मण? सुधागमनाकडे पाहिलं तर इतका गरीब दरिद्री, फाटके कपडे, डोक्यावर काही नाही, हातामध्ये काठी, पंचा, कोण असेल बा? तर देवापेक्षा सगळ्यांचं लक्ष सुदाम. तुमचं लक्ष चांगल्या भावाकडे जाईल तेव्हा देवाची भेट होईल. द्वारकेतल्या लोकांनी कोणाकडे पाहिलं? सुदाम. चांगला भाव. द्वारकेत लोक होते पण सगळ्यांचा चांगला भाव नव्हता. कारण सगळ्या संपत्तीच्या सुखामुळे बेभान झालेले होते. आणि देवानं सुदामांचे चरण धरण्याचा प्रयत्न केल्यावर तर सुदामांनी देवाचे हात धरले. देवाचा स्पर्श झाला. चांगल्या भावाला देवाचा स्पर्श होतो तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर रोटे, हृदयी प्रगटे. देवाने पाहिलं आहे सुदामाला. सुदामांना पाहून रडके अश्रू देवाच्या डोळ्यात आणि देवाला पाहून आनंद अश्रू सुदामाच्या डोळ्यात. अश्रूचा भेग पहा. काय झालं रे, तू काय करून घेतलंय? एवढं कडकवर संसारात चालतं का? असं यांच्या मनात का कुळते. आणि परब्रह्म पाहिलं. आहा. आणि दोघांनी दोघांच्या पाठीवर हात फिरवले. पाठ कशा करताय? हात फिरवण्या. कारण प्रत्येकाचा हात पाठीला पुरत नाही. म्हणून रामायणामध्ये सुद्धा हा प्रसंग आहे. मारुती राय यांची भेट, भरताची गळा भेट, सुग्रीवाची गळा भेट, विभीषणाची गळा भेट, ह्या भेटी अत्यंत आनंददायी आहे.
आणि एवढंच नाही तर तो भिल्ल राजा, त्याला सुद्धा गळा भेट दिली. सीता आणि लक्ष्मण म्हणून गळा भेट अत्यंत महत्वाची आहे. भेटी लागी जीव म्हणून पंढरपुरामध्ये प्रत्येक जण नमस्कार केल्यावर गळा भेट घेत. ऐसे क्षेत्र नाही कोठे, तुकोबाला विठ्ठल भेटे. म्हणून आनंदाश्रू आहे सुदामाच्या डोळ्यात आणि दुःखाश्रू आहे. मग आता एवढे दुःखाश्रू आल्यानंतर, आपल्या मित्राला पाहिल्यानंतर, त्या परमेश्वरानं स्पर्श केल्याबरोबर सुदामाच्या शरीरातले क्लेश दूर झाले. प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. स्पर्श झालाय, हृदय स्पर्श. इतक्या दिवसाची सुदामाची व्रतस्थ भूमिका, आयाचीच वृत्ती आज फळाला आली. आणि त्यावेळेला ब्रह्मलोकी आनंद झाला की देवानं एका पवित्र ब्राह्मणाला भेट दिली आहे. देवाला भेटीचा अति आनंद आहे आणि भक्ताला मात्र तितका नाही. पण पाहिल्यावर आनंद काय झालं तर आनंदाचे डोही आनंद गळे दोन्ही एकदम बिलगले एकमेकाला. घट्ट मिठी मारली. मिठी मिळेपर्यंत आतुरता असते, मिठी मिळाली एकदम आतुरता. आणि आनंद व्यक्त केलाय भगवंताने सुदामाचा. दोन्ही हाताने उचललं लगेच. बरं, सुदामाच्या हातात ताकद कमी, याच्या हातामध्ये 1000 हाताची ताकद. अरे बापरे, सहस्र रेखा पुरखा, 1000 हाताची शक्ती ज्या परमात्म्यामध्ये आहे. त्याला सुदामासारखं गाठोडं किती वेळ लागेल उचलायला, पटकन उचललं आणि आनंदाने नाचताय. सुदाम सुदा, अरे कृष्णा सोड, मी पायी चालतो ना. नाही नाही नाही, तू इतक्या लांब पायी चालून आला म्हणजे माझ्याकरता तुला यातना खूप झाल्या आहे. आता तुला माझ्याकरता यातना होणार नाही. म्हणून तुम्ही अंमळनेरला जर गेलात तर जेव्हा उत्सव असतो तेव्हा बेलापूरकडचे संत हे अंमळनेरकरांचे शिष्य आहे. पण शिष्य जेव्हा यात्रेला येतो तेव्हा अंमळनेरकर महाराज पालखी घेऊन, म्हणजे मेना पालखी घेऊन गावाच्या बाहेर जातात आणि त्या शिष्याला पालखीत बसवतात आणि पालखीत बसून अंमळनेरच्या वाडीमध्ये आणतात. अशी परंपरा आजही चालू आहे. त्या दिवशी तुम्ही गेले तर दिसेल ती पेपरमध्ये फोटो येतो. आणाचं मिरवत भक्ताला आजही चालू आहे. त्याचं कीर्तन ऐकायचं शिष्याचं. आता सुदाम कीर्तन करणार आणि सुदामाचं कीर्तन भगवंत ऐकणार आणि सुदामाच्या कीर्तनात भगवान झांज वाजवणार आणि बलराम दादा पखवाज वाजवणार. आईसाहेब लक्ष्मी पाणी घालून स्नान घालणार, सगळं देव करणार. अन्नपूर्णा स्वयंपाक करणार. तरी सुद्धा म्हणे मी भिक्षा घेणार. व्रताला सोडायचं नाही, कारण नित्यनेमी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जे नित्यनेम आहेत त्या नित्यनेमातच देव आहे. आपलं नित्यनेमाचे ऐशी तैशी, आपले नित्यनेम टिकत नाही, संतांचे नित्यनेम टिकतात. म्हणून जे नित्यनेम करतात त्यांच्या जवळच देव राहतात. आत गेले आणि ते काय आहे, सगळी शक्ती कामाला लागलेली होती. आपलं आसन नौकराला सांगितलं मोकळं करते, ते मोकळं केलं आणि त्याच्यावर बसवून दिलं आहे. स्वतःच्या आसनावर, स्वतःच्या आसनावर. आपल्याकडे सुद्धा गव्हर्नमेंटचा नियम असा आहे, 2 जर हे असतील मुख्यमंत्री, एक मुख्य आणि एक उप, तर उपने मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर नाही बसायचं, दुसरी खुर्ची घ्यायची बसायला. पण हल्ली बसून जायचं बळजून बसायचं नाही. उप हेडमास्टरने आपल्या ऑफिसमधून काम करायचं, हेडमास्टरच्या खुर्चीवर बसायचं नाही. असे नियम आहे.
आता भगवंताची जागा आहे ती, पण भगवंताने आपल्या स्वयंआसनाचा त्याग करून भक्ताची पूजा करायचं ठरवलं. आता पूजा आज केली तर जेवायला मिळणार नाही, म्हणून उद्या द्वादशीची पूजा करू आणि जेवण करू. हरये नमः, हरये नमः, हरये. सत्यगुरु राये कृपामज के, आज एकादशी आहे ना, भजन झालं पाहिजे. सत्यगुरु राये कृपामज केली, परिणाय गळली सेवा काय. प्रसाद वाटून द्या. ठेविला कर भोजना मागती तुप पावशेर, पडिला विस काही जलांतराय म्हणून या काय त्वरा झाली. केशव